बाहेर खूप मस्त मुसळधार पाऊस पडतोय। अशा वातावरणामध्ये घरचा वडापाव तर व्हायलाच हवा। तर इथे मी 4 बटाटे शिजत घातलेत। बटाटे शिजतायत तोपर्यंत इथे मी पीठ तयार करून घेते। बेसन घेतले 1.5 कप, यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आणि आता पाणी घालून हे पीठ तयार करून घेतले। चमच्यावर जाडसर लेयर येईल अशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे। तर हे पीठ मी तयार करून घेतले। हे पीठ आता बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया। तर इथे मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, 1 चमचा धने आणि अर्धा चमचा जिरं असं जाडसर वाटून घेतले। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम केलं, यामध्ये मोहरी, कढीपत्ता घातला, पाव चमचा हिंग घातला, तयार केलेलं वाटण यामध्ये घातलं। हे वाटण 2 मिनटं छान परतून घेतलं। यामध्ये पाव चमचा हळद घातली, शिजवलेले बटाटे घातले, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हे सगळं छान 2 मिनटं परतून घेतलं। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। तर हे स्टफिंग तयार झालं आहे। याचे असे वडे तयार करून घेतले। वडे तळण्याआधी पिठामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे। इथे आता वडे तळून घेऊया। तर प्रत्येक वडा असा पिठामध्ये घोळून तेलामध्ये सोडायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हे वडे फ्राय करून घेतले। तर मस्त गोल गरगरीत असा हा वडा तयार झाला आहे। आता याबरोबर खाण्यासाठी चटणी तयार करूया। तर इथे मी तळलेला चुरा घेतला, यामध्ये लसूण घातले, लाल तिखट घातलं, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि ही चटणी वाटून घेतली। आता हिरवी चटणी बनवते। कोथिंबीर घेतली, आलं, लसूण घातले, हिरवी मिरची घातली, चवीप्रमाणे मीठ घातलं, यानंतर लिंबाचा रस पिळला आहे, 1 चमचा चणे घातलेत आणि पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे। लाल चटणी, हिरवी चटणी आणि मस्त असे हे वडे तयार झालेत। सध्या खूप मस्त मुसळधार असा पाऊस पडतोय। अशा पावसाळी वातावरणामध्ये घरच्या घरी असा वडापाव नक्की बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा।